आजच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। आरफळ योजनेच्या कालव्याला भगदाड, कालवा खचला, लाखो लिटर पाणी वाया। विटेची शिवप्रताप पतसंस्था आदर्श सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित। भूड येथील सिद्धनाथ देवाची यात्रा उत्साहात। संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचे भजन। बागणीच्या वीज कार्यालयास ठोकले टाळे। हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथे आग लागून लाखोंचे नुकसान। लोकनेते बाळासाहेब देसाई गौरव यात्रेने जनतेने केले स्मरण। अभिनेता अतुल कुलकर्णीसह 9 वधूवरांचे श्रमदान। सांगोल्यात 384 शेतकऱ्यांचे काम पूर्ण। बलगवडीची सिद्धनाथ यात्रा उत्साहात। रांजणीची म्हसोबा यात्रा उत्साहात। मेडिकल प्रॅक्टिशनर्सची पिळवणूक थांबवा, तहसीलदारांना निवेदन। खानापूर तालुक्यातील अळसंद येथे आरफळ योजनेच्या कालव्याला भगदाड पडले असून कालवा खचला आहे। विटा येथे घोगाव्यातून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो। या योजनेला गेल्या महिन्याभरापासून गळती लागल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। पाईपलाईनद्वारे आळसंद जलशुद्धी केंद्रातून विटा येथे हे पाणी दिले जाते। येथील आरफळ कालव्यावरून ही पाईपलाईन गेली आहे। सध्या योजनेस पाणी सुरू असल्याने या गळतीमुळे कालवा खचू लागला आहे। त्यातच गळतीमुळे पिण्याच्या पाण्यात कालव्याचे पाणी मिसळण्याची दाट शक्यता आहे। महिना उलटला तरीही गळती काढण्यास अपयश आल्याने संबंधितांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। विट्यातील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अहमदनगर येथील सह्याद्री उद्योग समूह व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा मनोरा आदर्श सहकार रत्न पुरस्कार राज्याचे विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते व खासदार दिलीप कांती, आमदार संग्राम जगताप, अनिरुद्ध देवचक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आला। पुरस्कार समारंभात संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंके यांच्यासह संस्थेचे सर्व विभाग प्रमुख व शाखा अधिकारी हजर होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। गुलाल खोबऱ्याची उधळण व चांगभलाचा गजर करीत खानापूर तालुक्यातील भूड येथील सिद्धनाथ देवाची यात्रा उत्साहात पार पडली। यावेळी 5 कळशी पाण्यावर जळणारा दिवा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। चैत्र महिन्यातील लेंगरे परिसरातील भूडची यात्रा प्रसिद्ध आहे। कर्नाटकसह राज्यातील भाविकांची श्रद्धा असणारे हे देवस्थान आहे। गुरुवारी पहाटे सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह पार पडला। दुपारी धूपारती व गावातून भेटी घेत मानकऱ्यांसह देव मंदिरात आणण्यात आले। 4 वाजण्याच्या सुमारास मंदिरात आरती, सासनकाठ्या नाचवत, गुलाल खोबऱ्याची उधळण, चांगभलाचा गजर करीत पालखी व पाण्यावर जळणारा दिवा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जोगेश्वरी मंदिराजवळ पाण्यावर जळणारा दिवा भाविकांना दर्शनाला खुला करण्यात आला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारला जाग येण्यासाठी देवाकडे मागणी घालत भजन मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढला। भाजप सरकारने कर्जमाफी नाकारली आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सांगली जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। अजून किती शेतकऱ्यांची बळी हे सरकार घेणार आहे असा सवाल करत या शासनाला जाग यावी म्हणून देवाला साकडे घालत आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भजन मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्यात आला। अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली। नेहमीच कमी दाबाचा वीज पुरवठा व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणीतील शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले। वाढत्या उन्हाळ्याने विहिरीचे पाणी तसेच कोकणलिकेच्या पाण्याने तळ गाठला असल्याने शेतकरी वर्गाला शेतीच्या पिकाच्या पाण्याला मोठी कसरत करावी लागत आहे। वाढत्या उन्हाळ्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असताना त्याच्या अडचणीत भर करत महावितरण कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे। त्यामुळे कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे विद्युत मोटारी जळणे आणि फिजा जाणे असे प्रकार होत आहेत।
परंतु दिवसा होणाऱ्या वीज पुरवठ्यात 4 ते 6 तास वीज घालवली जाते। त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतीला पाणी देता येत नाही, त्यामुळे पिके वाळून चालली आहेत। याबाबत वारंवार वीज वितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी सांगूनही दखल घेत नसल्याने नाईलाजाने वीज वितरण मागणी कार्यालयाला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला आहे। वीज कार्यालयास टाळे ठोकताच वितरणाच्या अधिकाऱ्या जाग आली व उपकार्यकारी अभियंता VM देशपांडे आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली व संतप्त शेतकऱ्यांची म्हणणी समजावून घेत 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत होईल असे लेखी आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले। अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आजगाव येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास किशोर प्रल्हादराव वाघ यांच्या शेतात लाईनच्या तारा एकमेकांना टच झाल्यामुळे मुख्य जनावरांचे खाद्य, स्प्रिंकलरचे 60 पाईप व शेतकरी अवजारे या आगीत जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना कळवली असता त्यांनी उद्या पंचनामा करू असे सांगितले। गजानन धुळधुळे, 7 स्टार न्यूज, हिंगोली। पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे लोकनेत्यांच्या कार्याचे स्मरण तालुक्यातील जनतेने केले। दौलतनगर येथील कारखाना स्थळावरून सुरू झालेला चित्ररथ व पालखी रथ संपूर्ण तालुक्यात मुख्य रस्त्यावरून नेण्यात आला। अनेक गावी व नियोजित स्थळी लोकनेत्यांना महिलांनी औक्षण करून स्वागत केले। तसेच चित्ररथ वरील दोन्ही बाजूला असणाऱ्या लोकनेत्यांच्या कार्याची माहिती फलक हा लोकनेत्यांच्या समाजोपयोगी कार्याची आठवण करून देत होता। स्वतः आमदार शंभूराज देसाई गौरव यात्रा बरोबर होते। 1967 सालचा कोयना परिसरातील भूकंप आजही अंगावर शहारे आणतो। त्यावेळी लोकनेत्यांची कार्यतत्परता आजही तालुका आठवण करतो। तसेच शिक्षणाची EBC सवलत, सिंचन प्रकल्प तसेच अनेक मंत्रिपदावर असताना केलेली विकास कामे याला तोड नाही। लोकनेते बाळासाहेबांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या कार्याचाच आम्ही आज आदर्श घेऊन आमच्या परीने शक्य होईल तितकं आम्ही लोकांना मदत करू आणि आजच्या निमित्ताने मी लोकनेते बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहते। विजय कुमार स्वामी, 7 स्टार न्यूज, पाटण। वॉटर कप 2च्या प्रोत्साहनासाठी सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सांगोला तालुक्यातील अजनाळे व विविध गावांना भेट दिली। अजनाळे येथे फळबागांमुळे समृद्धी आहे। जेथे समृद्धी तेथे जास्त पैसा व वाढती जबाबदारी येते, परंतु याचा फायदा गरिबांनाही व्हावा। पैसा सर्वांकडे नसतो, तो कुठेतरी एकटवतो, मात्र श्रमदानाचे तसे नाही, त्याचा सर्वांना फायदा होतो। या प्रसंगी चिरंजीव विशाल एलपले व चिसौका स्वाती एलपले या नवदाम्पत्यानेही श्रमदान करून अजनाळे येथील ग्रामस्थांना प्रोत्साहित केले। यावेळी 150हून अधिक श्रमदात्यांसोबत श्रमदान केले। तसेच सरपंच विजय एलपले, देवदत्त धांडोरे, ग्रामसेवक शहाजी इंगोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तर मला असं वाटतं की जिथे जास्त समृद्धी येते, जिथे जास्त पैसा येतो, तिथे जास्त जबाबदारी पण येते। की आपल्या सगळ्यांकडेच काय पैसा नसतो, पैसा कुठेतरी एकीकडे एकवटतो, पण त्याचे जे फायदे आहेत ते सगळ्या आजूबाजूच्या लोकांना मिळावेत ही जबाबदारी उलट जास्त येते। आणि माझी खात्री आहे की तुमच्यासारखी लोक हे नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवतील। सांगोला तालुक्यातील 384 शेततळी पूर्ण झाली आहेत। लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,68,00,000 रुपयांचे अनुदान जमा केले आहे। तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत, त्यामुळे तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे। 2700 शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले होते, त्यापैकी 1200 शेतकऱ्यांना शेततळी मंजूर झाली आहे। तासगाव तालुक्यातील बलगवडे हे 5000 लोकसंख्येचे गाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सिद्धेश्वर देवाची यात्रा भरवत असल्याने पुजारी सांगतात। हे सिद्धेश्वर देवाचे मूळ स्थान हे सोनार सिद्धू असून कपूर गंगेच्या तीरावर एका राक्षसाचा वध केला व त्या देवाचे या ठिकाणी वास्तव्य झाल्याची आख्यायिका बोलली जाते। सिद्धनाथ यात्रा ही रामनवमीनंतर 9व्या व 10व्या दिवशी भरवली जाते। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेचे नियोजन फक्त एका दिवसात केले जाते। यात्रेची लोकवर्गणी ही एका दिवसात लोक आणून देतात। या यात्रेत बलगवडेसह शेजारील गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात। या यात्रेमध्ये सासन काठी खांद्यावर घेऊन नाचण्याची प्रथा असल्याने सासन काठीचा कार्यक्रम हा दिवसभर बघण्यासारखा असतो। आमचं एक मूळ स्थानक सोनार सिद्ध, सोनारीच नाही तर आपलं कापूर गंगेच्या तीरावर एक राक्षसाचा वध केला, त्याचं नाव सिद्धेश्वर पडलं। सिद्धेश्वराचं मंदिर पूर्वीपासून फार प्राचीन पासून आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला पान जरी लागलं तर त्याचं उत्तर दे 5 मिनिटात।
आणि चैत्र कृष्ण नवमीला आमची गावातून भव्य मिरवणूक कासासनकाठी निघते, एवढं महत्व आहे. संध्याकाळी रात्री पालखीची मिरवणूक निघते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा पूर्णपणे शुद्ध शाकाहारी असते. या यात्रेत अबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून महिला वर्गाचा सक्रिय समावेश असतो. गौडगावची यात्रा हनुमान जयंतीनंतर नवव्या दिवशी दशमी आणि नवमी दिवशी भरवली जाते. आमच्या गावातील यात्रा कमिटी व सरपंच सर्व सदस्य वसूल गोळा करतात. राजू सकटे, 7 स्टार न्यूज, तासगाव. महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असणारी रांजणी येथील म्हसोबा देवाची यात्रा ढोल गजराच्या ताशात व उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. श्री म्हसोबा देवाची यात्रा मुख्य आकर्षण आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल, गोड नैवेद्य व ओव्यांच्या स्पर्धा, सायकल स्पर्धा व भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान झाले. कुस्ती मैदानाचे उद्घाटन खासदार संजय काका पाटील, उद्योगपती विजयराव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यात्रेला येणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्याकडून कोणताही कर आकारला नाही, यात्रा समितीकडून सांगण्यात आले. सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, कवठे महांकाळ. शासनाने जैववैद्यकीय कचरा निर्मूलनासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून नियम केले. मंडळाच्या अखत्यारीत खासगी ठेकेदारांकडे कचरा देणे तसेच प्रमाणपत्र घेणे बंधन केले आहे. मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी जैववैद्यकीय कचरा निर्मूलन केंद्रे त्यांच्या विभागातून दिलेल्या भागातील विशेषतः ग्रामीण भागातील वैद्यकीय कचरा उचलण्यास पूर्णतः अपयशी ठरली आहे. उलट बहुतांशी ठेकेदारांची मोनोपॉली व कायद्याची भीती दाखवून ग्रामीण भागात डॉक्टरांकडून कचरा न उचलता भरशुल्क वसूल केले जाते. डॉक्टरांची ही आर्थिक पिळवणूक थांबवावी या मागणीचे निवेदन कवठे महांकाळ जनरल प्रॅक्टिशनर्सने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले. सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, कवठे महांकाळ. पुन्हा भेटू गावाकडच्या बातम्यांसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.